हॅलो गाईज, बॅक टू माय चॅनल. माय नेम इज प्रियांशी. आज नानाच्या घराची पूजा होती. ती लिहिलं आहे शिवांगण. तुम्ही पाहू शकता किती सुंदर लिहिले. इथे झाडं किती सुंदर आहेत गाईज. इथे आम्ही सर्वजण होतो. इथे किती सुंदर गार्डन आहे गाईज. इथे किती सुंदर घर. इथे आम्ही होतो भूती. इथे कनू में गार्गी. इथे तुम्ही पाहू शकता जेवणाची तयारी चालू होती. इथे जेवण तयार करत होते. इथे घर किती सुंदर सजवलं ना गाईज. तुळशी सुद्धा सुंदर सजवले. इथे नाना रियानाचे फोटो घेत होते. इथे तुळशी किती सुंदर सजवली आहे तुम्ही पाहू शकता. इथे तुळशी पर फुलंही सुद्धा ठेवली आहेत. घरात जाण्यासाठी बाजूला झाडेही सुद्धा आहेत. इथे तुम्ही पाहू शकता एंट्री किती सुंदर आहे ना. समोरासमोर एक पेंटिंग आहे, ती खूपच सुंदर आहे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आहे ना काही. तुम्हाला आवडला असेल कमेंटमध्ये सांगा आणि लाईक सबस्क्राईब जरूर करा. तर इथे तुम्ही बघू शकता लक्ष्मीचे पाय पेंटिंग. इथे गार्गीचे पप्पा बसलेले. इथे पूजा चालत होती देवीची. इथे शोकेस सामान ठेवलेले, सुंदर सुंदर गोष्टी ठेवलेल्या. इथे नाना पूजा करत होता. इथे पूजेची सामान लावलेले आहे. इथे गार्गीचे पप्पा मम्मी माझी बसली होती. माझी मम्मी फोन बघत होती. तुम्ही बघू शकता किती सुंदर पेंटिंग्स आहेत. किचनमध्ये परसाराची तयारी चालू होती. तुळशी सुद्धा किती सुंदर आहे गाईज. पाहत आहेत तुम्ही, जसं काय बघतच असणार. आणि घरी सुद्धा किती सुंदर. थोडा पाऊस पडला म्हणून गडबड झाली. इथे किती सुंदर डिझाईन्स केलेले आहेत, तयारी केलेली आहे. इथे तुम्ही पाहू शकता किती सुंदर तुळशी दिसते. तुळशी ही देवाचा हार, कृष्णाचं रूप आहे. इथे तुम्ही बघू शकता घरात पूजा करताना. इथे तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे. इथे गणपती बाप्पाची मूर्ती. इथे नाना. इथे ब्राह्मण बसलेले आहे. इथे नाना आरती करत आहे. तुम्ही पाहू शकता आरती करत होते, पूजेही सुद्धा करत होते. इथे पूजेचं काहीतरी करत होते नानासा. इथे किती सुंदर केलेलं आहे गाई. मूर्ती बघा किती सुंदर आहे. इथे तुम्ही घर बघू शकता. घरात पूजेचं ठिकाणी सुद्धा किती सुंदर आहे. आम्ही इथे फिरत होतो. मम्मी होती. आम्ही बाहेर नाना बघत होतो. मागची साईड किती सुंदर आहे गाईज बघा. आम्ही गार्डनमध्ये होतो. मी कनिष्का, रियाना, गार्गी, देवश्री आणि अमायरा यांचे फोटो काढत होतो. तुम्ही बघू शकता आमची मस्ती चाललेली गार्डनमध्ये सुद्धा. इथे नानाचा दादाचा उभी होती. बाबाही सुद्धा इथे चुपळ होता. इथे दादा होते. वरती किती सुंदर पेंटिंग आहे. इथे नाना पूजा करताना पाया पडत होता. इथे तुम्ही पाहू शकता किती दिवे सुद्धा बनवलेले होते. इथे ताटही सुद्धा सजवून ठेवलेले आहे. इथे पूजेचं झालेलं आहे. पूजा आता तुम्ही पाहू शकताय.
पूजा झाल्यानंतर किती सुंदर दिसते, भरभरलेलं दिसते आणि गणपतीची मूर्ती खूपच सुंदर दिसते. नाही ते नाना बसलेला आहे, तुम्ही पाहू शकताय. मातु पितामही प्रपितामह नातिमुखम इदं मातरं गन्धारि प्रचरं कल्पनं नमः यज्ञवद्धी किन्नवर्णं पितु पितामह प्रपितामह नातिमुखम इदं आसनं गन्धारि प्रचरं कल्पनं नमः यज्ञवद्धी क्या नंबर मातामह मातु पितामह मातु प्रपितामह पत्नी सहिता नातिमुखम इदं व आसनं गन्धारि प्रचरं कल्पनं नमः यज्ञवद्धी. आता एक नंबर गौऱ्या देवराजा मातरं ब्रह्मानि दत्त मातरं गणपति दुर्वाचित्र पार्वतनंद्रम युगम ब्राह्मण पूजन प्रयत्त आनंद व्यवहार नमः यज्ञवद्धी. दो नंबर सत्य वसु संज्ञकाम देवान अधिमुखाम इदं युगम ब्राह्मण पूजन प्रयत्त ब्रह्मान्यतानि किंचिदं व्यवहार द्रव्यं नमः यज्ञवद्धी. तीन नंबर मातु पितामही प्रपिता नातिमुखम यज्ञवद्धी ब्राह्मण पूजन प्रयत्त ब्रह्मान्यतानि किंचिदं व्यवहार द्रव्यं हरि ओम यज्ञ यज्ञ देवा प्राणमणि प्रतिमान्यासं देव नाममन्नासं चन्द्रभुवि राजा देवा ओम राजा अधिराजा पुत्रेताय नमो वयो विजयाय मे तमे कामानां कामाय मे कामेश्वर काय नाही तर मिरची वारून इथे तुला कमी आहे एक वाटी पाण्यामध्ये एक वाटी दुधामध्ये राहत होतं ती बोल आहे किती लिस्ट मध्ये होता तनहरी श्री गौऱ्याद्य वैद्य देवताभ्यो नमः आवयामि स्थापयामि श्री गौऱ्याद्य वैद्य देवताभ्यो. इथे टीव्ही व किती सारे सुंदर सुंदर गोष्टी ठेवलेल्या आहेत. किती सुंदर दिसते टीव्हीचा सोफा. श्री गौऱ्याद्य वैद्य देवताभ्यो आवाहनाते पूजनं दिनमुद्रा देवता गंधावरं दुरारजं नित्यपुष्टांगुणिं ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपवहेज्य स्वस्ति न इंद्र स्वस्ति न पूषा. गार्डन तुम्ही बघू शकता किती सुंदर ना गाईज, किती सुंदर नानाने गार्डन बनवला खेळण्यासाठी, बसण्यासाठी, गप्पा गोष्टी करण्यासाठी ना. फोटो नाही घे इथे आपलं घर आहे, इथे नानाचं घर. चवल चवल मजा. इथे नाना बकवास वाजवत होते. इथे भजन झाल्यानंतर ग्रुप फोटो काढला, नंतर त्यांचा सत्कार केला गेला. नानांनी सुद्धा सत्कार केले, पाहू शकताय तुम्ही. खूप सुंदर सुंदर फोटो काढले. इथे नानीचा मम्मी नानीचा फोटो काढले. इथे दादासाने फोटो काढले. इथे आम्ही फोटो काढले, तुम्ही बघू शकताय. इथे आम्ही अजून फोटो काढले.
इथे नानाचे फोटो पूजा करताना, इथे घर, इथे गार्गीचे पप्पा, दादा, नाना, इथे शिवांगण लिहिलेला. लाईक, सबस्क्राईब, शेअर, कमेंटमध्ये कसं वाटले. धन्यवाद. थँक्यू. सबस्क्राईब.